माय माऊली नमस्कार. वेद कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींना. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागच्या भागात आपल्याला मनाचा वेग कमी करण्यासाठी वशिष्ठ मुनी रामांना 4 उपाय सांगतात. कोणकोणते? सत्संग, वासनात्याग, अध्यात्मशास्त्र विचारणं, प्राणस्पंद निरोध. तर आपण आता बघूया. सर्वप्रथम रोज सत्संग करा. सत्संगाला बसताना आपले शिक्षण, आपली प्रतिष्ठा, आपले पद सगळे विसरून जा. देवाधर्माची का लाज वाटावी? आनंदाने टाळ्या वाजवा, नाचा, खूप जल्लोषात ज्ञानवा तुकाराम म्हणा. मनाचा वेग, प्राणांचा वेग कमी करण्याची प्रक्रिया म्हणून सत्संग करा. शहरातल्या माणसांच्या जीवनाला परिस्थितीमुळे फार वेग, त्यांच्या बिचाऱ्यांच्या कपाळी मरमरच लिहिले. त्यांच्या तुलनेने सत्संग करणारा खेडूत जास्त सुखी. दुसरा उपाय काय? वासना त्याग. वासना त्याग सांगितलंय. आपल्या मनात नेमक्या कोणकोणत्या वासना आहेत याचा प्रामाणिकपणे अभ्यास करा. दुसऱ्याला सांगू नका, कारण माणूस दुसऱ्याची खोटीच बोलत असतो. आपल्या अभ्यासाकरिता एका कागदावर त्या वासना लिहा. आपण पाहतोय दुसरा उपाय वासना त्याग. आपल्या मनात नेमक्या कोणकोणत्या वासना याचा प्रामाणिकपणे अभ्यास करा. दुसऱ्याला सांगू नका, कारण माणूस दुसऱ्याशी खोटच बोलत असतो. आपल्या अभ्यासाकरिता एका कागदावर वासना लिहा. नंतर वाटल्यास तो कागद पूर्ण जाळून टाका. गमतीची गोष्ट अशी की आपल्या सगळ्या जगाकडे पाहत असतो, पण आपल्या स्वतःच्या मनाकडे पाहायला भीत असतो. कधीतरी पाहिले म्हणजे लक्षात येईल, सगळे बकासूर, दुर्योधन, पुतना मावशी हे आपल्या मनात आहे. इतके दिवस तुम्हाला त्याची भीती वाटत असेल, पण आता कृष्ण आपल्या सोबत आहे असे समजा. व एक एक आसुराकडे बघा. एका कागदावर लिहून टाका. मनातले सगळे काम, क्रोध, लाभ, लोभ, मन म्हणजे काय असेल त्याचे नसेल सगळं कागदावर लिहा. मनातलं अगदी खूप खूप काय जे काय असेल सर्व लिहा आणि तो कागद जाळून टाका, नाही तर फाडून फेकून द्या. आपल्या मनात काम आहे, क्रोध आहे, ही वस्तू हवी, ती हवी, म्हणून वासना त्याग सांगितला. वासनेचा त्याग करताना एकेका विकाराशी कसे भांडावे याचे सुंदर मार्गदर्शन श्रीमद भागवतामध्ये आहे. आपल्या एक एका वासनेचे शुद्धीकरण करणे. सगळ्या वासना आपल्याला त्यागून टाकता येणार नाही, परंतु काही वासना काही दिवसांकरता सोडण्याचा संकल्प करा. दारू पिणे केव्हा वाईट आहे, पण खेडेगावातला माणूस काय म्हणतो, तर तो आषाढी अमावस्याला भरपूर दारू पितो, नंतर मात्र श्रावण महिन्यात अजिबात पित नाही हो. यातून वासना त्यागाची वृत्ती बळावेल. खेड्यातील अशिक्षित माणूस भाविक असल्याने निदान श्रावण मास, एकादशी, सोमवार, तीर्थक्षेत्र, काही ठराविक सणवार असतील तर ते. पण शहरातला माणूस इतका वाह्यात आहे, त्याला एकादशी कळत नाही, सोमवार कळत नाही, तीर्थयात्रा कळत नाही, काही कळत नाही, श्रावण महिना पण कळत नाही. त्यामुळे पशु सुधारण्याची शक्यता कमी हो. खेड्यातला सुधरू शकतो बरं का, कारण त्याला सगळं कळतं. वासना त्यागासाठी आपल्याकडे परिसंख्या विधी, यामध्ये वासना क्रमशः कमी कमी करणे अपेक्षित आहे. तीर्थक्षेत्री दारू पित नाही याचा अर्थ काही काळापुरता तुम्ही काही स्थळापुरता वासना त्याग केला. यातून वासना नियंत्रित करण्याची क्षमता वाढत जाते. चातुर्मासात कांदा खायचा नाही, पण एक प्रकारचा मानसशास्त्रीय उपचार आहे. एक एक वासना थोड्या थोड्या दिवसांकरता सोडून देण्याचा परिपाठ ठेवावा, म्हणून त्यातून संयमाची वृत्ती बळावी. म्हणून शास्त्रात सांगितले की तीर्थक्षेत्री गेल्यावर एखादे फळ सोडावे. पण माणसे अशी हुशार आहेत की फळ जे आवडत नाही ते सोडायला तयार होतात. म्हणून दृढ संकल्प असावा. परंतु प्रथम एखादी गोष्ट महिनाभराकरता सोडून बघावी. ज्याला महिनाभर सोडता येते त्याला कायमचे सोडता येईल, पण हळूहळू सोडा. एवढ्या करता व्रत वैकल्य. ज्याला हळूहळू असा अभ्यास करता येतो त्याला मन शांत करता येते. तिसरा मुद्दा काय सांगितला? अध्यात्मशास्त्र विचारणं. घरी बसून रोज एखादी पोथी नियमितपणे वाचा. जीवनात एखादा ग्रंथ ठरवा आणि त्या ग्रंथाची 4-5 पाने वाचल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही. एक पान तरी मी वाचेल, त्यानंतर माझी दिवसाला सुरुवात होईल. रात्री झोपताना मी एक तरी पान वाचेल, नंतर झोपेल. लवकर जेवण्याकरता पान बरोबर उलटू नका हो. भले एक पान नाही, एक अभंग वाचा, एक श्लोकाचा, पण बरोबर नको. ध्यान देऊन चित्त एकाग्र करून वाटलं दुसरा नेम करा. तुकाराम महाराजांचे 11 अभंग शांतपणे वाचल्याशिवाय जेवायचं नाही असं ठरवा. नाही काय भगवद्गीतेतला एक श्लोक बोलेल, पण कसं? शांततेत, एकाग्रतेने,
मनावरती ठेवलेला ताबा. जीवनात आपले कोट कल्याण होईल. सामान्यातल्या सामान्य माणसाला अध्यात्म कळावे, पुढे जाण्याचा धीर यावा, एवढे बळ तुकोबांच्या गाथ्यात आहे. आध्यात्मिक ग्रंथ वाचत असताना मनाचा वेग कमी झाला असेल, मग हरिपाठाचे अभंग वाचा, समर्थांच्या मनाचे श्लोक वाचा. या ठिकाणी आध्यात्मिक ग्रंथाचे चिंतन अपेक्षित आहे. रोज हरिपाठ करा, होतंय. राम रक्षा म्हणा, होईल. दासबोध वाचा, होईल. नुसते पारायण अपेक्षित नाही. बरा पारायण केत नाही. आपण लोक पारायणा बहादूर झाला आहोत. एवढे पारायण केले हो मी एवढे पारायण केले, एवढे पारायण. पण आपण पुन्हा जिथल्या तिथेच. कारण एवढे मोठे पारायण डोक्यावरून वाहून गेले, मनात काहीच घुसले नाही. म्हणून छोटस करा, पण कायम सातत्याने करा. ते मनात घुसायचं असेल तर विचारणम हा उपाय सांगितला. स्वस्थ एकटे बसा, मनाचे श्लोक वाचा, एकच श्लोक वाचा, विचार करा. चला आता आपण एक श्लोक बघा. मना सांग बारावना काय झाले, अकस्मात रे राज्य सर्व बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ पाठी लागी. नको रे मन क्रोध खेदकारी, नको रे मन कामना विकारी. नको रे मन सर्वदा अंगीकारू, नको रे मन मत्सरू दंभभारू. हे श्लोक वाचत असताना आपण विचार केला पाहिजे. याच्यावर चिड, त्याच्यावर चिड, कधी या क्रोधाने, कधी कोणाचे कल्याण झाले आहे का? लोकांचे मत तुमच्याबद्दल चांगले झाले आहे का? गोस्वामी तुलसीदास तर रामचरित मानसमध्ये म्हणतात, या क्रोधापेक्षा काम बरा, त्याने आभासात्मक का होईना सुख मिळत असेल. क्रोधाने सगळे परवडच आहे हो. आपली जळजळ, समोरच्यांची जळजळ, परिस्थिती आणखी बिघडत जाते. क्रोधाने कुणाचा लाभ झाला आहे का? क्रोधी माणूस म्हणजे जळाव लाकूड, बरं का. म्हणून समर्थ म्हणतात, नको रे मना क्रोध नाना विकारी. त्यासाठी मना सत्य संकल्प जीवी धरावा, विवेकी क्रिया आपुली पालटावे. एक एक विचार भावबळे आकळून घ्यावा. हे भावबळ म्हणजे काय हो, याचा आपण कधी विचार केला का? आपल्या भावात काही बळ आहे का? आपण ज्या भावाने विठ्ठलाकडे कधी बघितले आहे का? आपण पारायण खूप केली, पण विचार नाही केला. बरोबर, जे काही करा ते भाव पूर्ण करा. म्हणून जो ग्रंथ वाचाल त्याची पृष्ठ संख्या ठरवू नका, किती पानं वाचली ते बघू नका. एक पॅरेग्राफ जरी वाचला तरी पुरे, पण त्याचं मनन चिंतन करून जीवनात आनंद घ्या. रामकृष्ण वचनामृताचे एखादेच पान घ्या, वाचा, विचार करा, त्याने जीवन बदलेल. जीवनामध्ये सगळी तत्वे आपोआप प्रवेश करतात. मनाचा वेग थांबेल. जेव्हा असा मनाचा वेग थांबतो, तेव्हा स्वस्थे चित्ते बुद्धाय प्रस्तुरंती. मार्गदर्शनाची बाहेरून आवश्यकता राहत नाही, आतूनच स्फुरण होते. सगळ्या जगाचा गुरु असा तो परमात्मा आत बसलेलाच आहे. चौथा उपाय काय सांगितला? प्राणस्पंद निरोधच इति उपाया मनसो जय. प्राणस्पंदाचा निरोध म्हणजे काय हो? आपला श्वास अत्यंत सावकाश चालवण्याची युक्ती ही थोडी शिकावी लागते, बरं का. एक लक्षात घ्या की तुमच्या विकारात श्वास वेगवान होतो. श्वासाचा वेग वाढला की मनाची चंचलता वाढते. मन आणि श्वास, मन आणि प्राण या दोघांची गती नेहमी सारखी असते. म्हणून मन स्थिर झाले तर प्राणाला स्थिर करता येते. याच्या उलट प्राणाला स्थिर करता आले तर मनालाही स्थिर करता येते. मन स्थिर केल्याने प्राण आपोआप स्थिर होतात. या योगाला राजयोग म्हणतात. याच्या उलट प्राण स्थिर केले की मन आपोआप स्थिर होते. याला हठयोग म्हणतात. म्हणून आपल्या संध्यावंदनामध्ये प्रत्येक पूजेमध्ये प्राणायाम सांगितला. पण कोणी प्राणायाम करीत नाही, नुसता नाकाला हात लावतात, एक खाली वर खाली करताय, झाला प्राणायाम. ब्राह्मण सांगतात आपण करतोय आणि खाली टेकवतात. आपलं प्राणायाम कधी शिकलोच नाही. म्हणून पूजा सांगणार गुरुजी म्हणतात नाकाला हात लावा. एक तर यजमान असे बहादूर होते की त्यांनी गुरुजींच्याच नाकाला हात लावला हो. मराठी भाषेत एक म्हण आहे, काप गेली आणि भोकं राहिले. म्हणजे त्यातील काय मूळ रसे निघून गेले, नुसते चिन्ह राहिले. पण निराने एक गोष्ट लक्षात ठेवा, या चिन्हांच्यामुळे आपल्याला त्या मुळाचे स्मरण होऊ शकते. पण ज्यावेळी तुम्हाला 3-4 वेळा तरी प्राणायाम नीट करता येईल, त्यावेळी तुम्हाला भाग्योदयाचा थोडा मार्ग सापडेल असे समजा. राजयोगाच्या मार्गाने जा अथवा हठयोगाच्या मार्गाने जा. मनाला या प्रक्रियांनी मृदू रूप देऊन
जेव्हा एकाच मार्गाने कळण्यात येते तेव्हा ते अधिकाधिक शांत होत जाते. ते मग मोक्ष मार्गाला लागते. मोक्ष मार्गाचे 4 द्वारपाल आपण बघितले. वशिष्ठ, महर्षी वशिष्ठ रामचंद्रांना सांगता की या मोक्ष मार्गामध्ये 4 द्वारपाल आहेत. कोणते 4 द्वारपाल आहेत त्यात आपण बघूया. आता आज शिरायचे म्हटले म्हणजे चौघांपैकी एकाशी तरी दोस्ती करायला पाहिजे ना. आपल्या जर मध्ये जायचं तर कोणाशी तरी दोस्ती केली पाहिजे. 4ही द्वारपाल परिचयाचे असतील, प्रश्नच नाही. एखादा फार मोठ्या साहेबाला भेटायचं असेल त्याचे द्वारपाल फार महत्वाचे असतात. त्याने मनावर घेतले लगेच भेट करून देऊ शकता. पण वशिष्ठ रामांना सांगता की चौघांपैकी एकाला तरी वाटले पाहिजे की हा आपला माणूस आहे. चला, मोक्षद्वारे द्वारपालाः चत्वारः संकीर्तिताः शमो विचारः संतोषः चतुर्थः साधुसंगमः. जीवनात 4 द्वारपाल्याची अधिकाधिक उपासना करावी. कोणकोणते? शम म्हणजे संयमाचा अभ्यास. संयम ठेवा. बेल वाजली की दार उघडले पाहिजे असं नव्हे. 2 विचार, प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच पुढे पाऊल टाका. 3 संतोष, जे आहे त्यात समाधान ठेवणे खूप महत्वाचे होय. 4 साधू संगम. साधू संगम म्हणजे काय तर आपल्याला चांगली संगत जर लाभली तर नक्कीच आपलं मन प्रसन्न होते, आपण पॉझिटिव्ह होतो. यातील विचार ही फार महत्वाची गोष्ट आहे बरं का. नीट विचार करायला शिकणे. आधी शंकराचार्यांना एकाने विचारले, महाराज या जगातील सर्वात मोठा रोग कोणता हो? तेव्हा आचार्य काय म्हणता? भवरोग हो दीर्घ रोगो भव एव साधो. मग त्याने आचार्यांना विचारले यावरील औषध कोणते हो? आचार्य काय म्हणतात? सद्विचार. किम औषधम तंत्र विचार येव. मनुष्याला विचार करता आला नाही म्हणून त्याला ज्ञानमार्ग शिकायला पाहिजे. तिसरी गोष्ट काय? संतोष. संतोष हे जीवनातले रसायन. ज्या औषधाच्या सेवनाने तारुण्य येते त्याला आयुर्वेदात रसायन म्हणतात. ज्याच्या चित्तामध्ये संतोष त्याला जीवनामध्ये तारुण्य. संतुष्ट मन टवटवीत असते. आपण सतत असंतुष्ट राहतो. रोज सकाळ संध्याकाळ देवाला सांगा, देवा तुम्हाला फार दिलं, मी संतुष्ट आहे. काय? रोज सकाळ संध्याकाळ देवाला सांगा. काय सांगायचं? देवा मी खूप समाधानी आहे, मी संतुष्ट आहे, मी खूप आनंदी आहे, आणि मला काय पाहिजे ते तुला सगळं माहिती आहे म्हणूनच मी आनंदी आहे. तुझी फार मोठी कृपा, मला आता काही नको. भगवान पतंजलीचा संदेश काय महत्वाचा? संतोषात अनुत्तमम सुख लाभ. म्हणून मनाला संतोषाचा अभ्यास करायला हवा. वस्तूंची आपल्याला फार गरज नसते. किती वस्तू लागतात हो? 2 कपडे लागतात आणि 2 भाकरी लागतात, बाकी सगळे गौण आहे. पण माणसाला किती हवं असतं? हवं असते बघा. एवढ्या वस्तू गोळा करून जाताना काय भरून येतो? मसनात जायचे दिवस आले की हे पाहिजे ते पाहिजे चालू असते. कधीतरी माणसाला स्वतःचा राग यावा की नाही? मी कशाकरता करतोय भांडण? मी कशासाठीचा स्पर्धा करतोय? कशासाठी कुणाचे वाईट चिंतन करत आहे? स्वतःला तपासा, स्वतःला तपासा. आता तरी ऐकल्यानंतर तपासा. कधीतरी स्वतःला हे वाटू द्या की मी मूर्ख. जो स्वतःला शहाणा समजतो त्याला अध्यात्म नाही करता येत. कधीतरी माणसाने स्वतःच्या मूर्खपणावर हसावे आणि रडावे. आजकाल एक नवीन दुखणं आलं हो. काय? प्रतिष्ठा. ही प्रतिष्ठा आणि युगो गाढवाचे प्रश्न येतो. काही गाढवा 4 पायाचे असतात, काही 2 पायाचे असतात. कशाची प्रतिष्ठा हो? कुणाची प्रतिष्ठा? मशनात जाणार देहाची प्रतिष्ठा? जीवनात प्रतिष्ठा संतांची भगवंताची असावी. जीवनात स्वतःची प्रतिष्ठा नसावी, धर्माची प्रतिष्ठा असावी, माझी प्रतिष्ठाच नसावी. असे जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही सुखी व्हाल. प्रतिष्ठेच्या मागे लागणारा सुखी होत नाही याचे साधे कारणे आहे की तुम्ही किती लोकांच्या पुढे आपले मोठेपणा गाजवाल. 5, 50, जास्तीत जास्त 500. आपल्यापेक्षा मोठा कधी कुणी दिसला का? गल्लीत किंवा गावात थोडा कुणी मोठा नेता झाला की मनात स्पर्धेचा विचार येतो. असा मनुष्य आनंद भोगू शकत नाही. त्याला आनंदाने हसता येत नाही. त्याचं हसणं एक छापील हसणं असतं हो. तो मुखोटे धारण करतो. असा माणूस मनापासून हसू शकत नाही अथवा मनापासून जगू शकत नाही. त्याला आनंदाची अनुभूती कशी येणार? म्हणून माऊली म्हणते, व्युत्पत्ती अवधी विसरीजे, थोरपणा पुन्हा सांडीजे, जै जगा धाकुटे होईजे,
तई जवळीक माझे, छोटे व्हा लहानपणात देगा देवा, असे तुकोबराय म्हणतात. जगाचा खरा आनंद लहानपणाच्या रुचीत आहे. लहान मुले कशी आनंदाने वागडत असतात. मोठी माणसे सगळी चौकोनी चेहरे करून बसलेली असतात. राग, द्वेष, वासना, भांडण, प्रतिष्ठा सारं खोटं. जे मिळाले त्यात संतुष्ट राहा. जेव्हा तुम्हाला असे वाटू लागेल की भगवंताने आपल्याला पात्रतेपेक्षा खूप जास्त दिले, त्या दिवशी तुमच्या चित्तात आपोआप सुखाच्या उर्मी उठू लागतील. रामचंद्राने वशिष्ठ मुनी म्हणतात. काय म्हणतात त्यात आपण पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी भाग संपवूया. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. जर तुम्ही श्रवण केले असेल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका.